सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जवळपास 12 तारखेपर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे. पण सगळ्यात जास्त पाऊस कुठं पडणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो. राज्यात सांगायचं झालं तर पाऊस नेमका कुठं कुठं पडणार आहे. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, तसेच नगर जिल्हा, नाशिक जिल्हा, तसेच संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, लातूर, धाराशिव, त्याच्यानंतर तो पाऊस सोलापूर, पंढरपूर या भागामध्ये म्हणजे 12 तारखेपर्यंत चांगला पडणार आहे म्हणून हा अंदाज लागतो. उर्वरित राज्यामध्ये सांगायचं झालं तर दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे. चांगला असा खूप काही मोठा राहणार नाही. शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो, सुद्धा शेतामध्ये जर एकीत वर असेल तर पेरणी निर्णय घ्या, पेरणी करू नये म्हणून हे अंदाज सारखं लक्षात येतात. एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये 12 तारखेपर्यंत दक्षिण म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, कोकण पट्टी आणि महाराष्ट्राचा दक्षिणेचा भाग या भागामध्ये सर्व पाऊस चांगला राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात सांगायचं झालं तर नंतर 14च्या नंतर परत राज्यामध्ये 15, 16, 2-3 दिवस थोडी विश्रांती राहील. पण 18, 19च्या नंतर परत राज्यामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा.